जर तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवाल तर खाणाऱ्या माणसांचं पोट भरेल पण मन नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय चविष्ट आणि चमचमीत वांग्याचं भरीत मी कसं बनवते हेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वात आधी अशा पद्धतीचं कोवळं वांगं घेतलेलं आहे. यामध्ये बी नाही, अतिशय कोवळं असं हे वांगं आहे. सर्वात आधी हे वांगं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. नंतर या वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल यासाठी लावून घ्यायचं की यामुळे वांगं छान असं सर्व बाजूंनी एकसारखं भाजलं जातं आणि खूप लवकर वांगं भाजून तयार होतं. हे वांगं आज मी चुलीमध्येच भाजणार आहे. याऐवजी तुम्ही हे वांगं गॅसवरती तवा ठेवून किंवा डायरेक्ट शेगडीवरती सुद्धा तुम्ही हे वांगं भाजू शकता. चुलीमधील भाजलेल्या वांग्याचं भरीत चवीला अतिशय अप्रतिम असं तयार होतं. म्हणून शक्यतोवर मी वांगं चुलीमध्येच भाजते, पण कधीकधी वेळ नसल्यामुळे गॅसवरती सुद्धा भाजते. याआधीसुद्धा मी वांग्याचं भरीत हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी वांगं गॅसवरती भाजलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. बघू शकता आपलं वांगं 10 मिनटामध्येच छान असं भाजून झालेलं आहे. थोडं वांगं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बघू शकता आपण वांगं तेल लावून घेतलं होतं म्हणून छान असं सर्व बाजूंनी एकसारखं वांगं शिजून तयार आहे आणि याच्या सालीसुद्धा खूप पटापट बाहेर निघत आहेत. वांगं जेव्हा भाजण्याच्या आधी तुम्ही घेता तेव्हा त्या वांग्याला व्यवस्थित बघायचं, कारण याला कीड वगैरे आहे का हे तेव्हाच तपासून बघायचं. भरितासाठी वांगं निवडत असताना मऊ असलेलं आणि हलकं असलेलं वांगं निवडायचं. म्हणजे असं वांगं कोवळं असतं, म्हणजे यामधलं बी पक्कं झालेलं नसतं. वांग्याच्या पूर्णपणे साली काढून झालेल्या आहेत. आता चाकूच्या मदतीनेच आपण हे वांगं छान असं मॅश करून घेऊया. अशा पद्धतीने हे वांगं सर्व मी मॅश केलेलं आहे. आता आपण वांग्याला फोडणी देऊया. यासाठी एका छोट्याशा पॅनमध्ये मी 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि एका वांग्यापासून फक्त 2 व्यक्तीसाठी आपण इथे भरीत बनवत आहोत. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तळसल्या गेलेली आहे. यामध्ये हाफ टीस्पून आपण जिरे घातलेलं आहे. जिरेसुद्धा छान असे तळसले गेले आहे. आता यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहे. शक्यतोवर लसूण फ्रेश वापरायचा आणि छान असा ठेचून घ्यायचा. आता यामध्ये कट केलेला एक कांदासुद्धा टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकलेली आहेत. कढीपत्ता स्किप करायचा नाही, यामुळे या भरिताला अतिशय छान अशी चव येते आणि सुगंधसुद्धा अतिशय छान येतो. आता यामध्ये आपण 1 चमचा भरून हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटाचा वापरसुद्धा करू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. अगदी थोडासा आपण यामध्ये पालक टाकलेला आहे. पालकामुळे भरिताला अतिशय छान अशी चव येते. आता सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालक आलेला आहे, म्हणून जास्तीत जास्त भाज्यांमध्ये पालक वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळेच या भरितामध्ये मी पालक टाकलेला आहे किंवा तुम्ही पातीचा कांदासुद्धा टाकू शकता. चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया. याऐवजी तुम्ही मेथीची भाजी बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. आता आपण मॅश करून घेतलेलं भरीत यामध्ये टाकून घेऊया.
आपण टाकलेलं भरीत या सर्व मसाल्यामध्ये एकजीव व्हायला हवं, यामुळेच हे भरीत चवीला अतिशय छान असं लागतं। बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चविष्ट असं हे भरीत आपलं तयार झालं आहे। वांग आपण आधीच शिजवून घेतलं आहे, म्हणून फार जास्त वेळपर्यंत आपल्याला शिजवून घ्यावं लागत नाही। मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आपलं भरीत आता पूर्णपणे तयार आहे। आता यामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत, यामुळेच या भरिताची चव आणखी वाढते। सर्वात आधी आपण यामध्ये कोशिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स केलेलं आहे। गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि भरीत एका प्लेटमध्ये मी काढलेला आहे। आता यावरती आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊया, यामुळेच भरिताची चव आणखी जास्त वाढते। तुम्ही याआधी अशा पद्धतीने भरीत बनवलं नसेल तर नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत।